तब्बल 17 वर्षानंतर जो मालेगाव 2008 साली बॉम्बलास्ट झालेला होता त्या प्रकरणाचे आज निकाल आहे तो या ठिकाणी विशेष सत्र न्यायालय जे NIAचं विशेष न्यायालय आहे ते या ठिकाणी आज हा निर्णय देणार आहे। न्यायमूर्ती लाहोटी हे या ठिकाणी त्यांचा निकाल देणार आहेत। सर्व आरोपी आहेत ते या ठिकाणी पोहोचलेले आहेत। पुरोहित असतील, प्रज्ञासिंह ठाकूर असतील, मेजर उपाध्याय असतील, याशिवाय इतर जे आरोपी आहेत सुधाकर द्विवेदी, सुधाकर चतुर्वेदी हे आरोपी देखील या ठिकाणी पोहोचलेले आहेत। 2008 साली जो बॉम्बलास्ट झाला होता रमजानच्या महिन्यात आणि नवरात्रोत्सवाच्या पूर्वसंध्येला मशिदीच्या समोर भिक्खू चौकात या ठिकाणी मालेगावमध्ये बॉम्बलास्ट झालेला होता। त्यानंतर या संपूर्ण प्रकरणाची तपास आहे तो ATS ने केला होता। 26/11ला जे शहीद झाले हेमंत करकरे हे त्यावेळी ATSचे प्रमुख होते, ते त्या ठिकाणी संपूर्ण तपास करत होते। त्यानंतर हा तपास आहे तो NIA कडे गेला आणि यानंतर या संपूर्ण प्रकरणात मकोका असेल याशिवाय UAPA आहेत असे जे काही कायदे आहेत ते लावण्यात आले होते। मात्र 2017 नंतर या ठिकाणी साध्वी प्रज्ञासिंह यांना जामीन मिळाला, पुरोहित यांना जामीन मिळाला आणि काही वेळानंतर इतरही जे आहेत आरोपी आहेत त्यांना देखील जामीन मंजूर झाला आणि त्यामुळे हे सर्व आरोपी सध्या बेलवर आहेत। मात्र आज हा निकाल येणार आहे। या संपूर्ण प्रकरणात 6 जणांचा मृत्यू झालेला होता तर 101 जण जखमी झालेले होते। या संपूर्ण प्रकरणात 323 जणांचा जबाब नोंदवण्यात आला। यापैकी 37 जणांनी आहे तो त्यांचा तपास आहे जो जबाब आहे तो बदललेला होता। यानंतर या संपूर्ण प्रकरणाचे 3 वर्षापूर्वी या संपूर्ण 2023 साली संपूर्ण जे काही सुनावणी आहे ती सुनावणी बंद करण्यात आली। त्यानंतर आज हा निकाल येतोय 11 वाजता या ठिकाणी संपूर्ण प्रकरणाचा निकालाचे वाचन आहे ते होणार आहे। त्यामुळे निकाल काय लागतो हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। मात्र तत्पूर्वी या ठिकाणी आपण पाहिलं तर संपूर्ण सत्र न्यायालयाचा जो परिसर आहे या ठिकाणी कडेकोट असा पोलीस बंदोबस्त करण्यात आलेला आहे। काही वेळापूर्वी या ठिकाणी पुरोहित आहेत जे आरोपी आहेत ते देखील या ठिकाणी पोहोचलेले आहेत। प्रज्ञासिंह ठाकूर यांच्यावर आरोप आहे की त्यांची जी गाडी होती दुचाकी होती त्या दुचाकीचा वापर बॉम्ब ब्लास्टसाठी करण्यात आलेला होता। त्या ठिकाणी ती गाडी सापडली ती त्यांच्या नावावर होती आणि त्यामुळे त्यांच्यावर देखील या ठिकाणी आरोप करण्यात आला। याशिवाय पुरोहित असतील, उपाध्याय असतील यांच्यावर देखील अशाच पद्धतीचे आरोप आहे ते ठेवण्यात आले होते। त्यामुळे आज 11 वाजता या ठिकाणी या संपूर्ण प्रकरणाचा निकाल आहे। तुम्ही आमच्यासोबत असे जोडलेले राहा गिरीश। मात्र आपण पाहतोय या ठिकाणी आता स्फोटक आणि हत्यारांची व्यवस्था कोणी केली, कोण कोण या संपूर्ण प्रकरणामध्ये सहभागी होतं या संदर्भात सविस्तर माहिती जी ती घेतली जाते। मालेगाव बॉम्बस्फोट जो झालेला होता तो अतिशय भीषण होता। 6 जणांचा बळी आणि 100 जण जखमी झालेले। NIA शासित में पेज नंबर 40 प्रकरण में 3 में स्पष्ट हो चुका है कि ATS ने ही बम प्लांट किया था। तो आज आपको उम्मीद है कि आप बरी हो जाएंगे, पर बाकी बिल्कुल लोगों के बारे में भी आप उम्मीद करेंगे कि बाकी सब बरी हो जाएंगे। कुछ केस में कुछ नहीं, कोई एविडेंस नहीं है। ATS द्वारा बनाया गया सब फ्रेम है, पूरा फर्जी मुकदमा है और जो 17 साल से हम लोग लड़ रहे हैं इसको आज फैसला हो जाएगा सुबह से। तर आपण पाहू शकतो तर सर्व आरोपी जे आहेत ते तर कोर्टामध्ये दाखल झालेले आहेत। त्यामुळे आता नेमकी पुढे काय कारवाई होते आणि कशा प्रकारे निकाल लागतो हे बघणं अतिशय महत्त्वाचं असणार आहे। निश्चितच आजचा दिवस अतिशय महत्त्वाचा आहे कारण हा निकाल तब्बल 17 वर्षांनंतर लागतोय। तर मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणामध्ये NIA न्यायालय निकाल देणार आहे। यावर आरोपी आता निवृत्त मेजर रमेश उपाध्याय यांनी माध्यमांसोबत बोलताना सांगितलंय की आम्ही सर्वांना निर्दोष सोडलं जाणार आहे। आमच्या विरुद्ध कोणताही पुरावा नाहीये, आमच्या विरुद्ध सादर केलेले सर्व पुरावे आम्ही खोटे सिद्ध केले असं ते म्हणाले आहेत। एकंदरीत आपण जर बघितलं तर महत्त्वाच्या प्रतिक्रिया येण्यासही सुरुवात झालेली आहे। यामध्ये आपण जर पाहिलं तर अनेक महत्त्वाची नावं आहे। प्रज्ञासिंह ठाकूर हे सर्वात महत्त्वाचं आणि मोठं नाव आहे, तर त्यांच्यावरती कारवाई केली जाणार आहे का हे देखील बघणं महत्त्वाचं असणार आहे। मुझे पूरा विश्वास है कि हम निर्दोष बरी होंगे, बाइज्जत बरी होंगे, निर्दोष छूटेंगे। हायर कोर्ट में अपील की जाएगी, सुप्रीम कोर्ट में जाने के बाद ये कहीं भी जाए हम निर्दोष हैं तो निर्दोषी हैं। आपकी तैयारी है? अगर हम निर्दोष हैं, कोई भी हमारे ऊपर कोई इतना भी झूठा आरोप लगाएगा हम हर जगह पर उसको ध्वस्त करेंगे जैसे हमने यहाँ पर ध्वस्त किया है। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।